काच, हिचं पातळ आणि मूठ, आणि ही कशाची बनवलेली असते? हाय कार्बन स्टील पासून. त्यानंतर पुढची फाईल आहे त्रिकोणी कानस, ट्रायंग्युलर फाईल. तिला पण मूठ आहे, पाता आहे आणि हे त्रिकोणी भाग आहे. आणि याची जी पुढे आहे ती दाते आहे. त्यानंतर गुन्ह्या आहे, त्याचं हे कोड, त्याला इंग्रजी स्टॉक म्हणतात. आणि हे पातळ ब्लेड, हे एकमेकाला काटकोनात बसवलेलं आहे, एकमेकाला काटकोनात आहे. याला काय म्हणायचं? गुन्ह्या. त्यानंतर ही स्टील रूल. या स्टील रूलवर लांबी किती आहे? 0 ते 30 सेंटीमीटर. याच्यावर मिलीमीटरच्या खुणा आहेत आणि सेंटीमीटर लिहिलेले आहेत. आणि याच्यावर जे कोटिंग आहे ते कोणतं आहे? हे जे चकचकीत भाग दिसतो हा कोणता आहे? क्रोमियम कोटिंग केलेला असतं. त्यानंतर हा मॅलेट आहे. हा काय? मॅलेट, पूर्णपणे लाकडी. हलकं जे काही कामकाज आहे, नाजूक कामकाज जे करायचे ते आपल्याला याच्या सांगितलं मराठीत ठोकण्या असं पण म्हणतात, ठोकणी. त्यानंतर ही आहे हॅकसॉ, हे आहे पातळ, ही आहे फ्रेम. लक्षात आलं? आता याचा दुसरा प्रकार आहे ह्याचा दुसरा जो प्रकार आहे तो फ्लेक्झिबल, म्हणजे मुवमेंट करणार. त्याचं पातं कमी जास्त करायचं असलं आपल्याला तर हा भाग फक्त मध्ये आहे असं सरकू शकतो. आणि ही पातं जी आहे या पात्याने आपल्याला कापकाम करता येतं, लोखंडावरचं कापकाम या पद्धतीने. त्रिकोणी फाईल ज्या ठिकाणी आपल्याला कापकाम करायचं आहे तर त्रिकोणी फाईलने थोडीशी खाच करायची आणि त्या ठिकाणी आता हॅकसॉ या पद्धतीने लावायचा आणि कापकाम करायचं असतं सरळ या पद्धतीने. थोडक्यात तुम्हाला या गोष्टी समजणार. ज्यावेळी आपण MS फ्लॅट जो आहे याचं पूर्ण काम दोन्ही पृष्ठभाग आणि चारी कडा काटकोनात करू, त्यानंतर याला आपण खडू लावणार आहे, ओला खडू, नंतर वाळवायचा आहे. मग त्याच्यावर आपल्याला 48 किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कट घ्यायचे 20-30 मिलीमीटरचे तर ते मार्किंग करायचे. ते मार्किंग करण्यासाठी हा मार्किंग ब्लॉक आहे. हा मार्किंग ब्लॉक आपल्याला सरफेस प्लेटवर ठेवायचा आहे. त्या ठिकाणी ते जे लाकडे भाग आहे तिथे जी सरफेस प्लेट आहे पूर्णपणे, तर त्याच्यावर ठेवून आपल्याला हा जो पॉइंटर आहे स्क्रायबर, त्याच्याने हा फक्त त्याच्यावर फिरवायचा आहे आणि खडू निघून जाईल. मग त्या ठिकाणी आपल्याला रेषा दिसतील. त्यानंतर हे आहे व्हर्नियर कॅलिपर. हा सरकता जबडा आहे, हा स्थिर जबडा आहे. याच्या सहाय्याने आपल्याला जाडी मोजता येते, ही जाडी. याच्या सहाय्याने आपल्याला पोकळ भाग जो आहे पाईप, तो पाईप मोजता येईल. हे दोन्ही भाग त्याच्याने पाईपची आतला भाग मोजता येईल. त्यानंतर इथं खोली मोजता येते, खोल किती आहे. आणि या ठिकाणी हे व्हर्नियर स्केल आहे. जेव्हा असं त्याची मोजमाप करताना आपल्याला तुम्हाला सांगितलं जाईल कोणती रेष मॅच झाली एकमेकाला की त्यावेळी त्याचं माप आपल्याला लिहायचं. याचं नाव काय आहे? व्हर्नियर कॅलिपर. याचं लघुत्तम माप किती असतं? व्हर्नियर कॅलिपरचं लघुत्तम माप कितीतरी वेळा सांगून झालं, सांगा? 0. तुम्हाला माहित नाही, सांगितलंच नाही. 0.0 हे तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला थोडं देतोय पुढं 0.02 मिलीमीटर हे लघुत्तम माप झालं. त्यानंतर हे आउटसाइड कॅलिपर, म्हणजे बाहेरील माप मोजण्यासाठी. हे भाग जर आपण समजा हा राऊंड बार आहे, याचा जर मोजायचा असेल तर या पद्धतीने तो एक मिनिट हे तिथं जर आता याची आपल्याला बाहेरील बाजू मोजायची, हे या पद्धतीने मोजायची असते. हे दोन्ही कडा एकमेकाला टच झालेले दिसतात आणि मग नंतर पट्टी घ्यायची आणि पट्टीने हे माप किती आहे ते मोजायचं. म्हणजे त्याची जाडी किती आहे ते आपल्याला फक्त बाहेरचं माप मोजण्यासाठी. याला म्हणायचं आउटसाइड कॅलिपर. बाहेरचं माप मोजतं ना, मग आउटसाइड, बाह्य कैवार थोडक्यात. त्यानंतर हा इनसाइड कॅलिपर. एखादा पाईप असेल, पाईप तिथून बघ अंदाज पाईप, हा पाईपचा आतला भाग आपल्याला मोजायचा आहे. म्हणजे दोन्ही बाजू जे काय त्या
मध्ये टाकायचे असतात अशा. आणि मग हा स्क्रू हलक्या हाताने टाईट केला आणि हे काढून घेतलं. मग याचं पट्टीच्या साह्याने पुन्हा माप पाहायचं. हे दोन्ही पॉईंट मोजायचे. हे दोन्ही कडा टेकून आले आहेत ना, मग याचं परत असं मोजायचं. किती आहे? 16 एम आहे का नाही? 16 एम हे माप झालं. याला म्हणायचं इनसाइड कॅलिपर, म्हणजे आतलं माप मोजण्यासाठी इनसाइड कॅलिपर. त्यानंतर हा जेनी कॅलिपर किंवा लंगडा कायवार याला म्हणतात. याचा एक पाय जो आहे तो सरळ आहे आणि दुसरा जो आहे तो वाकडा आहे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जर तो जो राऊंडर होता त्या मशीनवर काम करताना हा सेंटर घेतला आणि त्याच्यावर मार्किंग करायचंय, फक्त हा गोलपणे फिरवायचा आहे. जेवढं माप घ्यायचं तेवढं घ्यायचं आणि किंवा त्याचं माप मोजायचं असलं तर हा सेंटरला ठेवा आणि हा तिथं टेकवा आणि हे माप म्हणजे त्रिज्या होईल. लक्षात, त्याची त्रिज्या, मग ती त्रिज्या तुम्हाला याच्यावर समजेल किती आहे. जेनी कॅलिपर एक पाय वापरा, एक पाय सरळ, त्याला लंगडा कायवार किंवा जेनी कॅलिपर म्हणतात. एवढ्या वस्तू लक्षात आल्या? मला वाटतं एवढ्या चिकार झाल्या. बाकीची सरफेस प्लेट आहे, ती सरफेस प्लेट या ठिकाणी. ज्यावेळी तुम्हाला मार्किंग करायचं वहीवर तुम्ही काम करताना ही सरफेस प्लेट आहे. तो मार्किंग काम टोपली ठेवून देते. हा ते आता हे बघा, आता हा मार्किंग ब्लॉक आहे. अंधार पडतो सगळं. हा, आता ही ज्यावेळी तुमचं कामकाज पूर्ण होतं, तुम्हाला समजा याच्यावर मार्किंग करायचं. ही पट्टी सपोर्टसाठी या ब्लॉकला इथं धरली जाते. इथं खडू लावलेला असतो आणि जे माप तुम्ही घ्याल, हा मार्किंग ब्लॉक आहे, पॉइंटर आहे. तुम्हाला जे माप घ्यायचं ते तुम्ही घेतलं. अँगल प्लेट. हा, ही अँगल प्लेट आहे. अँगल प्लेटला सपोर्ट द्यायचा आणि ही सरफेस प्लेट आहे. ही सरफेस प्लेटवर काय करायचं, फक्त या पद्धतीने जशी तुम्ही पेन्सिल कागदावर चालवता तसा हा पॉइंटर फक्त याच्यावर चालवायचा आहे. असं जर टोक याच्यावर आपण घासला की त्यातला खडू निघून जातो आणि ती रेषा आपल्याला दिसते. फक्त आत्ताही तुम्हाला दिसत असेल थोडीशी, हा ती रेषा फक्त आपल्याला दिसेल. आणि मग तिथपर्यंत काम झालं की मग पंच घ्यायचा. पंच आहे आपल्याकडे, हा पंच आहे. पॉइंटर खेळासारखा पॉइंट याला. मग ते जे आपल्याला जिथपर्यंत काम करायचे ते नंतर घासून निघून जाईल. मग ही बॉल पेन हॅमर घ्यायची आणि हा पंच काय करायचा, या ठिकाणी ठेवायचं. असं धरून बरोबर त्या रेषेवर अशी टक्के. पंच प्रकार सांगा. या पद्धतीने मार्किंग करून झालं. एक डॉट पंच असतो आणि दुसरा सेंटर पंच असतो. तर त्यापैकी तुम्ही कोणताही वापरा आणि हे काम पूर्ण करा. आलं लक्षात? म्हणजे ते तुमचं काम करताना ते पुसून जात नाही. आलं लक्षात? एवढं काम झालं की मग बाकीच्या हॅकसॉ कटिंग वगैरे एकदा मार्किंग करता आलं की ते कटिंग, परत अजून घासकाम कुठपर्यंत करायचं, हे सगळ्या क्रिया आपल्याला करता येईल. आलं लक्षात? आता हे काय मला सांगा बरं. बॉल पेन हॅमर. हे मटेरियल कोणतं आहे? MS फ्लॅट. MS फ्लॅट. एम म्हणजे काय? माइल्ड. आणि S म्हणजे स्टील. माइल्ड स्टील. आणि फ्लॅट म्हणजे काय? पट्टी आहे का नाही? हा. त्यानंतर हे काय आहे? हे काय? अँगल प्लेट. त्यानंतर हे काय आहे? सरफेस प्लेट. आणि हे काय आहे? मार्किंग ब्लॉक. हा काय आहे? पंच. व्हेरी गुड. आता इकडे या. बाकीच्या वस्तू पण आपण लगेच करून घेऊ. आता कॅलिपर्स मधला हा कोणता कॅलिपर आहे? आउटसाइड कॅलिपर. याच्या साह्याने काय करतात? हा काय? हा जेनी कॅलिपर किंवा लंगडा कायवार याला म्हणतात. इंग्रजीत जेनी कॅलिपर आणि मराठीमध्ये लंगडा कायवार. याचा एक पाय सरळ आणि एक पाय वाकडा असतो.
वर्तुळाकार कामकाजाच्या ठिकाणी याचा जास्तीत जास्त उपयोग करतात. त्यानंतर हा काय इनसाइड म्हणजे काय आतलं मोजमाप करण्यासाठी याचे दोन जे पाय असतात याचे बाहेर टोक काढलेले असतात आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला माप मोजता येतं. त्यानंतर हे काय आहे वर्नियर कॅलिपर. याला काय म्हणतात सगळ्यात लघुत्तम जे कामकाज अगदी करेक्ट मोजमाप करायचं असेल तर तुम्हाला याच्याने करता येतं. अगदी बारीक सारीक मोजमाप करायचं असेल तर याचं लघुत्तम माप किती असतं 0.02 मिलीमीटर युनिट सांगणं फार महत्वाचं असतं. त्यानंतर ही काय स्टील हिची किती लांबी आहे सध्याची माझ्या हातात आहे ती आणि कोणत्या याच्यावर कोटिंग जे आहे ते कोणत्या धातूचं असतं क्रोमियम. व्हेरी गुड. हा काय मॅलेट किंवा ठोकणी लक्षात. त्यानंतर हे काय हॅकसॉ. हिचे दोन भाग आहेत. ही आहे फ्रेम आणि हे आहे पाता. लक्षात. हे पात्याला दात आहेत लक्षात. याचा मग नंतर काम लोखंड कापण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर ही काय आहे सध्या फक्त नॉमिनल आपण माहिती घेतोय. ही कानस आहे याची मूठ आणि पात जे आहे ते हाय कार्बन स्टीलचं आहे. त्याच पद्धतीने ही त्रिकोणी कानस आहे. ज्या ठिकाणी कापकाम करायचं असेल त्यावेळी फक्त खाच करण्यासाठी हिचा उपयोग करतो. करवतीला धरला किंवा कार्पेंट्रीमध्ये करवतीला करवतीचे दात असतात का नाही ते दात फक्त या ठिकाणी घासलं तिथं टोक वर निघतं त्याचं. तर ही त्रिकोणी कानस. त्याच पद्धतीने हे काय गुन्ह्या. याचे दोन भाग कोणते कोणते पात आणि खोड. पात्याला इंग्रजीमध्ये ब्लेड आणि खोड जे त्याला इंग्रजीमध्ये स्टॉक म्हणतात. स्टॉक नेहमी जाड असतो आणि हे एकमेकाला दोन्ही ज्या गोष्टी आहेत पात आणि स्टॉक पात आणि खोड एकमेकाला काटकोनात बसवलेलं असतं. हा आहे व्हाईस. फिटिंग काम करताना तुम्हाला व्हाईसचा उपयोग करावा लागतो. याला दोन जबडे असतात. एक स्थिर जबडा असतो आणि दुसरा हलता जबडा म्हणजे मागे पुढे होतो तो. या पद्धती. हा जो स्थिर आहे तो टेबलला फिट असतो उपयोग आणि हा सरकता असतो. उपयोग त्यावेळी आपल्याला जॉबवर कामकाज करायचं आहे तो त्याला पकड राहावी लागते म्हणून साठी या व्हाईसचा उपयोग केला जातो.